बंटी पाटील साहेबांनी ऋतुराजदादा यांनी जो आम्हाला जे स्वच्छ आणि क्लीन असलेला जो उमेदवार दिला आहे हा पूर्णपणे ताकदीनिशी या जिल्हा परिषद संघामध्ये आम्ही त्यांना 100% मताने विजयी करणार आहे. सुदर्शन खोत त्यांचं काम फार चांगलं आहे. कुठल्याही जाती धर्माचा कार्यक्रम असू दे त्यात हिरिरीनं भाग घेतात आणि सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे. काँग्रेस पक्ष आणि सुदर्शन दादा म्हणजे काँग्रेस पक्षानं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला उमेदवार दिलेला आहे. सर्व लोकांना पंचक्रोशीत माहितीच आहे सुदर्शन दादा खोतांची काय काम करण्याची पद्धत आहे. 100% त्यांनी विकास काम करा, आश्वासन नाही देणार त्यांनी. जे तोंडातनं त्यांच्या गेले ती करूनच दाखवणार त्यांनी. तर 100पैकी 100 गुण आमच्या सुदर्शन खोतांना मिळणार. राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं असा उमेदवार दिला आहे दोघांनाही चॉईस त्या माणसाने द्यायला पाहिजे, पक्षी आणि व्यक्ती. त्यामुळे सुदर्शन खोत आमचे 100% निवडून येणार. आदरणीय बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन खोत लोकनियुक्त सरपंच आहेत ते. त्यांनी त्या गावामध्ये उल्लेखनीय असे काम केलेले आहेत. बंटी साहेबांनी जे उमेदवार दिले त्यांचं फार काम चांगलं आहे. सुदर्शन खोत ही अशी व्यक्ती आहे की सर्व गुण संपन्न. अशी व्यक्ती जर काय निवडून आली तर आपल्या मतदारसंघाला निश्चितच विकास होईल. व्यक्तीच अशी आहे की कुणी त्यांना नाकारू शकणार नाही. जे बोलून दाखवतात तेच करतात. पाऊस पडतात काय पडतात ते बाकीच्यांचं काय आम्हाला त्यावर देणं घेणं नाही. पण सुदर्शन खोत ही एक अशी व्यक्ती आहे की एक स्वच्छ प्रतिमा आहे त्यांची आणि जे बोलेल तेच करणार. माळकरी समाज त्यांना भरभरून या ठिकाणी साथ देत आहे, कारण प्रत्येक वर्षी माळकरी समाजाला त्यांनी फार मोठ्या पद्धतीने या ठिकाणी मदत करत आलेली आहे. सर्व ठिकाणी त्यांनी आपापले जे त्यांना शक्य असेल तेवढी कामं त्यांनी केलेली आहेत. लोकांच्या मनात जास्त काँग्रेसची निवडण्याची भावना आहे. सहकार्याच्या भावनेतून कायमपणे प्रयत्न करणारी ती व्यक्ती आहे आणि आम्ही त्यांना 100% निवडून देणार. ते कितीतरी पैशाचा वापर केला विरोधकांनी काही केलं तरी काय उपयोग होणार नाही, कारण त्या व्यक्तीचं कार्यच असं आहे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं मी आज पोहोचतोय करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव जिल्हा परिषदेतील सांगवडे या गावामध्ये आणि सांगवडे गावातील काही नागरिक माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. एकीकडे निवडणुकाची धामधूम सुरू आहे, मात्र दुसरीकडे गावांचा विकास किती झाला आहे, त्या येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं काय अपेक्षा आहेत आणि एकूणच सगळ्या राजकीय परिस्थितीचा अंदाज आपण या नागरिकांशी संवाद साधताना करून घ्यायचा आहे. दादा नमस्ते. नमस्ते. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत. जिल्हा परिषद सदस्य जो आहे, जो आपण निवडून देणार आहे, तो कसा असावा असं तुम्हाला वाटतं? या समाजातील लोकांच्या काय गरजा आहेत, काही अडचणी आहेत त्या समजावून घेणारा किंवा या प्राथमिक ज्या गोष्टी आहेत, गटर असू दे, रस्ता असू दे, पाण्याची सोय असू दे, या प्रामुख्याने त्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर शैक्षणिक संकुल असू देत त्याची चांगली स्थिती त्यांनी केली पाहिजे असं आमचं मत आहे. बर, आता आपण बघतोय की अनेक या निवडणुकीमध्ये आपल्याला चेहरे दिसत आहेत. असा कोणता चेहरा आहे की बाबा ही कामं किंवा असा प्रकारचा विकास हा व्यक्ती करू शकेल असं तुमचं मत काय आहे? आता सध्या गोकुळ शिरगाव मतदारसंघातून काँग्रेस आहे पक्षाच्या वतीने आदरणीय बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन खोत सांगवडेवाडीचे लोकनियुक्त सरपंच आहेत ते. त्यांनी त्या गावामध्ये उल्लेखनीय असे काम केलेले आहेत आणि त्यांचा सतत लोकांशी संपर्क त्यांनी आपल्या गावाबरोबरच शेजारच्या गावामध्येही फार लहान मोठी कामं किंवा मदतीचा हात धार्मिक मार्गातून असू दे किंवा शैक्षणिक मार्गातून असू दे, तर नेहमीच त्या आसपासच्या 8-9 खेड्यामध्ये त्यांचं कार्य आहे. अशी व्यक्ती आणि तरुण आहेत, तडफदार आहेत, अशी व्यक्ती जर काय निवडून आली तर आपल्या मतदारसंघाला निश्चितच विकास होईल. विकासाच्या दृष्टिकोन ठेवून काम करणारी व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला लोकांनी निवडून द्यावं असं माझं प्रामाणिक मत आहे. दादा तुमचं काय मत आहे? काय नक्की या मतदारसंघामध्ये वारं आपल्याला सांगतंय? गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील आमचे नेते बंटी पाटील साहेबांनी ऋतुराजदादा यांनी जो आम्हाला जे स्वच्छ आणि क्लीन असलेला जो उमेदवार दिला आहे हा पूर्णपणे ताकदीनिशी या जिल्हा परिषद संघामध्ये आम्ही त्यांना 100% मताने विजयी करणार आहेत. काय व्यक्तीच अशी आहे की कुणी त्यांना नाकारू शकणार नाही. विरोधी पक्ष असू दे कोणी असू दे, त्यांना एक मत आपलं द्यावं असं त्यांना वाटणारच, असे त्यांचं हे आहे. वक्तृत्व आहे किंवा बॉडी लँग्वेज असू दे, काही असू दे, सहकार्याच्या भावनेतून कायमपणे प्रयत्न करणारी ती व्यक्ती आहे.
बंटी साहेब कसं मदत करणारे एक नेतृत्व निर्माण झाले आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी, हा. त्याच पद्धतीनं आमच्यासाठी ते नेतृत्व निर्माण साहेबांनी करून दिले थोडक्यात. कुठंतरी बंटी असं साहेबांनी. दिसतंय का की बाबा ते सरपंच आहेत आणि सरपंच पद आता जिल्हा परिषद सदस्य पद कुठंतरी या पदाचा स्वार्थ दिसतोय असं दिसतंय का? नाही अजिबात स्वार्थ भावनेनं त्याने आतापर्यंत सत्ता असू दे नसू दे तिने जी आपल्या पुंजीतली जी मदत केली आहे ती कोणता स्वार्थ ठेवून केलेला नाही किंवा मी इलेक्शनला राहणार आहे आणि मला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे असं काही नाही. तिने आपल्या लोकांच्या भावनेपोटी किंवा लोकांच्या ज्या गरजा आहेत आपण त्यांना मदत करू शकतोय अशा भावनेतून त्यांनी मदत करतात. बर दादा तुम्ही काय सांगाल या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? काय बदल होणं अपेक्षित आहे? आमच्या जिल्हा परिषद गोकुळ शिरगाव मतदारसंघामध्ये वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, नेरली, कनेरीवाडी आणि गोकुळ शिरगाव ही प्रामुख्याने गावं येतात. आता मतदारसंघाची पुनर्रचना झाली. पूर्वीचा हा मतदारसंघ हा मुळशिंगी मतदारसंघ होता आणि आता आमचा गोकुळ शिरगाव मतदारसंघ झाला आणि त्याच्या अंडर खाली 2 पंचायत समिती येतात. एक वसगडे पंचायत समिती आणि दुसरी गोकुळ शिरगाव पंचायत समिती. आता आमच्याकडे जे उमेदवार आहेत ते राष्ट्रीय काँग्रेसचे आदरणीय बंटी साहेबांनी जे उमेदवार दिलेत यांचं फार काम चांगलं आहे. तर लोकनियुक्त ते सांगवडेवाडीचे ते सरपंच आहेत आणि त्यांचं जर काम बघितलं सुदर्शन खोत त्यांचं काम फार चांगलं आहे आणि त्यांनी आता सुद्धा नवीन व्हिजन एक सोडलंय की मुलांसाठी एखादं क्रिकेटचं ग्राउंड असावं किंवा कबड्डीचं ग्राउंड असावं किंवा स्पोर्ट्ससाठी त्यांच्याकडे जास्त लक्ष आहे. गटर पाणी रस्ते हे सार्वजनिक आपण करतो नेहमी करत आलोय. बरोबर. त्याच्याही पुढे जाऊन एक पुढे पाऊल टाकून त्यांनी आता परवाच आम्हाला सांगितलं की सांगोडे असतील वसगडे असतील किंवा तामगाव असेल नेरली असेल या ठिकाणी सर्वसाधारण स्पोर्ट्सच्या ज्या ग्राउंडच्या हे आहेत कमतरता आहेत त्या स्पोर्ट्ससाठी मी लक्ष घालणार. आणि ही व्यक्ती अशी आहे की निस्वार्थी आहे. कधीही त्यांनी स्वतःचा स्वार्थ केला नाही. कायम समाजसेवा असतात. कुठल्याही जाती धर्माचा कार्यक्रम असू दे त्यात हिरिरीनं भाग घेतात आणि सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे तो. त्यांना मतं द्यावी असं माझं प्रामाणिक मत आहे. निवडणुका आल्या की आपल्याला प्रत्येक जण आपला अजेंडा आपलं विजन घेऊन लोकांसमोर जात असते. बरोबर आहे. या काळामध्ये अक्षरशः आश्वासनांचा पाऊस पडत असतोय मतदारांवरती. बरोबर आहे. तशाच प्रकारे सुदर्शन खोत देखील आता पाऊस पडत आहेत. नंतर जनता बाजूला जाणार आहे. नाही पण सुदर्शन जे बोलतात ते करतात. जे बोलून दाखवतात तेच करतात. पाऊस पडतात काय पडतात ते बाकीच्यांचं काय आम्हाला त्यावर देणं घेणं नाही. पण सुदर्शन खोत ही एक अशी व्यक्ती आहे की एक स्वच्छ प्रतिमा आहे त्यांची आणि जे बोलेल तेच करणार. आता ज्यांनी जे काय आता आश्वासन देतात ते पूर्ण करतील हे असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून जनतेने त्यांना निवडून द्यावं अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. माझी पण वैयक्तिक इच्छा आहे. नक्कीच. आजपर्यंत आपण अनेक असे जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत की बाबा एकदा मतदानापुरते यायचं निवडून यायचं मतं मागायची निवडून यायचं आणि परत म्हणतो ना आपण की बाबा गाडीची काच पण खाली करणार नाही आणि 5 वर्ष गायब होणार. असं सुदर्शन खोत करणार नाहीत कशावरनं? आणि त्यांची प्रतिमा आणि कार्य करण्याची जी पद्धत आहे ह्याच्यावरून स्पष्ट दिसते की ती या पद्धतीचं कदापि हे करणार नाही. कदापि. कारण ते ज्यावेळी सत्तेत नव्हते ते बाहेर गावाला त्यांच्या गावात ते सरपंच असल्यामुळे करत होते. पण बाहेर गावाला सुद्धा त्यांनी मदत केली आहे. त्यांनी मदत केली आहे. ते काय ह्याच्यासाठी नाही. सार्वजनिक असू दे ह्याचा असू दे लोकल असू दे कोणाचं काय समस्या घेऊन आल्या त्याच्यावर त्यांनी मार्ग काढणार मदत करणार. त्यामुळं असं काही त्यांचं हे नाही की ते 100% मदत करणार आणि आम्ही त्यांना 100% निवडून देणार. दादा कुठं तरी आता या मतदारसंघामध्ये सुदर्शन खोत जे आहेत ही निवडणूक लढवत असताना कुठंतरी पैशाचा वारेमाप वापर करत आहेत. पैशाचा आमिष दाखवत आहेत किंवा दबाव तंत्र वापरून ही निवडणूक लढवत आहेत असं चित्र सध्या दिसतंय तरी का? अजिबात नाही. सुदर्शन खोत ही अशी व्यक्ती आहे की सर्व गुण संपन्न. त्यांनी आतापर्यंतच्या कार्यामध्ये ते वाडीगावचे सरपंच असताना देखील त्यांनी गाव तर सुधारलंच पण शेजारी पाजारच्या गावामध्ये धार्मिक लोकांच्यावर फार त्यांनी प्रेम केलेलं आहे. माळकरी समाज त्यांना भरभरून या ठिकाणी साथ देत आहे. कारण प्रत्येक वर्षी माळकरी समाजाला त्यांनी फार मोठ्या पद्धतीने या ठिकाणी मदत करत आलेले आहेत. त्यामुळे ते कितीतरी पैशाचा वापर केला कुठल्या विरोधकांनी काही केलं तरी काय उपयोग होणार नाही. कारण त्या व्यक्तीचं कार्यच असं आहे की आदरणीय बंटी साहेबांनी आणि ऋतुराज दादांनी असा आम्हाला उमेदवार दिलेला आहे की सर्व गुण संपन्न असा उमेदवार दिलेला आहे.
आता सध्या बघायला गेलं तर यापूर्वी अनेक तुम्ही कामं सांगितलेली आहेत. सुदर्शन खोत यांनी काय केले त्यांचं क्षेत्र सोडून देखील त्या क्षेत्राबाहेर त्यांनी कामं केलेली आहेत. आता या गावामध्ये आपल्या सांगवड्याचा जर विचार करायला गेला किंवा गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील एक महत्वाचं गाव मानलं जातं, एक तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहे सांगवड्यामध्ये श्री नरसिंहाचं. तर या गावामध्ये काय होणं, अजून विकास कामं होणं अपेक्षित आहेत असं तुम्हाला वाटतं? सध्या सांगवडे गावामध्ये देवाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी बाहेरगावचे भक्त प्रचंड संख्येने येत असतात. आणि आता सध्या प्रत्येकजण स्वतःच्या खाजगी वाहनातून येत असतात. वाहनाची संख्या वाढलेली असल्यामुळे पार्किंगचा आमचा प्रामुख्याने मोठा प्रश्न आहे. त्या दृष्टीने आम्ही सुदर्शन खोत यांना सांगितलेलं आहे की तुम्ही पार्किंगसाठी काय जास्त व्यवस्था होईल ती करायला पाहिजे, किंवा येणाऱ्या इथं भक्तांना राहण्यासाठी राहण्याची व्यवस्था, असं ह्या दोन गोष्टीचा मोठा प्रश्न आहे. बाकीचं काही गावात आता पाण्याची सोय आहे, गटर्स वगैरे पंचायत बघत असते, करत असते. त्यांचा अनेक मानस आहे की MPSC UPSC परीक्षा देणाऱ्या मुलांना पण प्राधान्य द्यायचं. हे दूरदृष्टी असणारा व्यक्ती आहे ती, आणि आम्ही ते करणार त्याबद्दल आमचं गॅरंटी आहे मला. ह्यांनी मगाशी जो सुदर्शन खोत यांनी जो कामाचा पाढा वाचला, इतकी कामं त्यांनी केलेली आहेत, तितकी कामं केली आहेत, इतका निधी आणलाय, वाटेवर पण हा जो काही विकास त्यांनी केला तो फक्त बोर्ड पुरताच मर्यादित राहिला. नाही, बोर्डपुरतं असं काय नाही. सर्व ठिकाणी त्यांनी आपापले जे त्यांना शक्य असेल तेवढी कामं त्यांनी केलेली आहे. बोर्डपुरतं असं काय नाही. किंवा मी निवडणूक लढवणार असं नाही. बंटी साहेबांच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून जेवढा काय निधी आणून गावचा विकास करता येईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. यावेळेला तुम्ही मतदान करणार आहात, 5 फेब्रुवारीला मतदान आहे. मतदान करताना तुम्ही व्यक्ती बघणार आहात की पक्ष? मी पक्षही बघणार आणि व्यक्तीही बघणार. का हो? कारण कसे व्यक्तीच तशी आहे, व्यक्तीही तशी आहे. आणि जो पक्ष आहे तो पक्ष पण चांगला आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षातनं त्याला तिकीट दिलेलं आहे, तेही बघणार. आणि व्यक्ती जर म्हणायचं म्हटलं तर 100पैकी 100 गुण आमच्या सुदर्शन खोतांना मिळणार. हो, दोन्ही मिनिट जर बघितलं तर दोन्ही मिनिट करणं आम्ही त्यांना मतदान करणार. तुम्ही काय बघाल, पक्ष बघाल की व्यक्ती? राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं असा उमेदवार दिलाय, दोघांनाही चॉईस त्या माणसाने द्यायला पाहिजे, पक्षी आणि व्यक्ती. त्यामुळे सुदर्शन खोत आमच्या 100% निवडून येणार. तुमचं काय मत असेल? काँग्रेस पक्षी आणि सुदर्शन दादा म्हणजे काँग्रेस पक्षानं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला उमेदवार दिलेला आहे. कारण हे ते जे काही जिल्हा परिषद ज्या काही योजना असतील त्या गोरगरीब आपण पोहोचवण्याचं काम नक्कीच या ठिकाणी करणार. त्यामुळे व्यक्ती देखील तितकीच महत्वाची आहे. त्या मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघातील गावं जे आता तिने मगाशी या दादाने गावांची लिस्ट सांगितली, या गावातील लोक सुदर्शन खोत यांच्यासोबत कितपत राहतील असं वाटतं? 100% राहणार. कारण सर्व लोकांना पंचक्रोशीत माहितीच आहे सुदर्शन दादा खोतांची काय काम करण्याची पद्धत आहे. की आज बंटी साहेबांच्या ज्या पद्धतीनं कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धती पूर्ण अवलंबून त्यांनी त्यांच्या भागामध्ये काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना त्यांनी जिल्हा परिषद किंवा असं डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाही. तर 4-5-6 वर्षापूर्वीपासून किंवा ते सरपंच पदावर असल्यापासून त्यांना शक्य होईल तेवढं मदत सहकार्य ते निस्वार्थीपणे करत असतात. धार्मिक असू दे, सामाजिक असू दे, सर्व शैक्षणिक असू दे, मदत करत असतात. काका नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सुरू झालेल्या आहेत, काय परिस्थिती आहे आपल्या गावामध्ये किंवा जिल्हा परिषद मतदारसंघात? आमच्या गावात आता होऊ घातलेल्या इलेक्शन बद्दल बोलताय काय, जिल्हा परिषदेच्या वगैरे? तर लोकांच्या मनात जास्त काँग्रेसच निवडून अशी भावना आहे. का हो? सर्वसाधारण दिसून येते. काय तर म्हणजे पूर्वीपासून त्यांचं कार्य वगैरे चांगल्या लोकांच्यासाठी निर्णय वगैरे चांगले आहेत. इतर गोष्टीपेक्षा जे काही त्यांचं ज्या गोष्टीची काही खरोखर आवश्यकता आहे वेगवेगळ्या घटकांना इकडे तिकडं, त्या पद्धतीने काँग्रेसची भूमिका असते. काय अशा बारीक सारीक गोष्टीकडे गोरगरिबांकडे लक्ष देण्याची काय ही फार पूर्वीपासून त्यांची ती प्रथा आहे. सर्वसामान्य लोकांच्या बद्दल लक्ष देणे, काय त्यांच्याबद्दल काय विकासाच्या माध्यमातून काय असेल ती त्यांच्या कायदे कानून करणे, असं काँग्रेसचे एक सार्वभौम त्यांची हे असल्या कारणानं आता लोकांच्या मनात आलंय की काँग्रेसच या देशात असणं गरजेचं आहे. म्हणून थोडं परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे. असं परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे. काँग्रेस एक वेगळं धोरण घेऊन निवडणूक लढवते किंवा काँग्रेसचं एक वेगळं धोरण आहे, विकासाभिमुख धोरण असलं तुम्ही सांगितलं. मात्र या मतदारसंघामध्ये काँग्रेसनं जो काही उमेदवार दिलेला आहे तो त्या प्रकारचा सक्षम आहे असं वाटतंय का?
जो उमेदवार आमच्या गावात दिलेला आहे अक्षरशः असा उमेदवार म्हणजे कसं की सगळ्या प्रकारचं धन माणसाजवळ असते पण मानव धन म्हणून एखादी व्यक्ती जन्माला येत्या की लोकांच्यासाठी त्यांच्या आवश्यक गरजा काय त्यासाठीच रात्रंदिवस काम करणे ह्या प्रवृत्तीचा उमेदवार आमच्या गावात दिलेला आहे. सुदर्शन खोत म्हणून नावाची सर्वसामान्यांच्या गरिबाच्या झोपडीपाशी जाऊन काय समस्या आहे बघणे विकासाच्या माध्यमातून कशाची गरज आहे त्याला ठामपणे आपल्या अंगावर घेऊन ती पूर्ण करणे या स्वभावाची ती व्यक्ती आहे. त्यांच्या जर आज संकल्पना आज ती एखादी अशी संकल्पना घेऊन उतरली त्यांच्या भाषणात आम्हाला ऐकायला मिळते खरोखर त्या योजना त्यांनी अंमलात आणल्याशिवाय सोडणार. त्यांनी सांगितलं मी ह्याच्यासाठी राहिलो नाही त्या गोष्टी मला करायच्या आहेत अशा संदर्भाचं. तर ती व्यक्ती अशी आहे की आम्हाला वाटते आम्ही काय दुसऱ्याला नाव ठेवत नाही पण खरोखर अशा राजकारणात म्हणा किंवा ह्याच्यात तशाच व्यक्ती आहे म्हणजे सुदर्शन खोत अशी व्यक्ती आहे आमची ती. अतिशय छान मुद्दे तुम्ही सांगितलेत. मात्र कुठंतरी या पदाचा जिल्हा परिषद सदस्य पदाचा त्यांना एक स्वार्थ आहे म्हणून ते संकल्पना मांडायला लागले आहेत. आश्वासनांचा पाऊस फक्त करायला लागलेले आहेत. प्रत्यक्षात ही विकास कामं होतील असं तरी वाटतंय का? अगदी 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 100% त्यांनी विकास कामं करा आश्वासन नाही देणार त्यांनी जे तोंडातून त्यांच्या गेले ती करूनच दाखवणार त्यांनी कुठेही असू देत ते पण ती केल्याशिवाय राहणार कारण आपण आजपर्यंत बघितले ना अनेक जिल्हा परिषद सदस्य आहेत फक्त मागायची निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. होय होय असं सुदर्शन खोत करणार नाहीत कशा? नाही करणार कारण त्यांचा मूळचा स्वभावच आहे तसा. मी बोलण्याने काम जास्त. कमी बोलायचं आणि काम जास्त करायचं हे त्यांचा स्वभाव मूळचा आहे उमेदवाराचा. त्या गोर गरीब लहान पोरापर्यंत ते भिडलेले आहेत त्यांचं नाव घेतात असं भानगड आहे त्यांचं. या वेळेला मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? आम्ही व्यक्तीही बघणार आणि पक्षही बघणार. का हो? पण तसंच आहे ते असं भानगड आहे. आम्हाला योजनांचा वर्षाव जरी असला तर मानवता म्हणून काही ज्या काही घटना असतात ना त्या व्हायला पाहिजे. पण महायुती सरकारनं काका एकीकडे एवढ्या मोठ्या योजना आणल्या आहेत त्याचा लाभ लोकांना होतोय असं सांगितलं जाते त्यामुळं परिवर्तन तरी काय होऊ शकत नाही असं म्हणतात. परिवर्तन होणार की परिवर्तन होणार. आमचा उमेदवार सक्षम आहे काय निस्वार्थ आहे सक्षम आहे वेळ प्रसंगी स्वतःचे म्हणजे ताकद पणाला लावून ते काम पूर्ण करायची जिद्द आहे त्यांच्यात. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही निहाळल्या काय त्यामुळे हा उमेदवार 100% आम्ही निवडून देणार.